व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू इलेक्ट्रिक करंटच्या 5व्या लेक्चरमध्ये आज आपण पुन्हा एकत्रित आलेलो आहोत आणि आज आपल्याला शिकायचं आहे एक चार्ज पार्टिकल ॲक्सेलरेटर की ज्याचं नाव आहे सायक्लोट्रॉन. ॲक्च्युली आपल्याला या सायक्लोट्रॉनचं वर्किंग खूप चांगल्या पद्धतीने समजावं त्यासाठीच आधी आपण खूप काम केलेलं आहे. एका चार्ज पार्टिकलला मॅग्नेटिक फील्डमधून ॲक्सेलरेट होत असताना त्याने ॲक्वायर केलेला सर्क्युलर पाथ आपल्याला माहीत झालेला आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण ते डिस्कस केलं. ठीक आहे. तर एखादं ॲपरेटस एखादं मशीन ज्यावेळेस आपण शिकतोय त्यावेळेस ते कोणत्या तत्वावर प्रिन्सिपलवर काम करतं हे माहीत करून घेणं गरजेचं असतं आणि आज आपण तेच करणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला सायक्लोट्रॉनचं प्रिन्सिपल सांगते. ठीक आहे. सायक्लोट्रॉनमध्ये दोन्हीही फील्ड्स एकत्रित वापरले जातात. म्हणजे ह्या सायक्लोट्रॉन मशीनमध्ये इलेक्ट्रिक फील्डचा सुद्धा वापर केला जाईल आणि मॅग्नेटिक फील्डचा सुद्धा वापर केला जाईल. बरं, ही फील्ड त्या सायक्लोट्रॉन मशीनमध्ये कशी असतात तर ही दोन्ही फील्ड एकमेकांना परपॅन्डिक्युलर असतात. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड लाईन्स ह्या मॅग्नेटिक फील्ड लाईन्सला परपॅन्डिक्युलर असतील. म्हणजे इलेक्ट्रिक फील्ड मॅग्नेटिक फील्डला परपॅन्डिक्युलर असतं. कुठं? सायक्लोट्रॉन मशीनसाठी. सायक्लोट्रॉन मशीन ऑपरेट होत असताना ही दोन्ही फील्ड परस्परांना परपॅन्डिक्युलर असतील आणि ही दोन्ही फील्ड परपॅन्डिक्युलर असतात म्हणूनच यांना क्रॉस फील्ड असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. राहील लक्षात. आपण शिकतोय सायक्लोट्रॉन नावाचा एक चार्ज पार्टिकल ॲक्सेलरेटर की ज्याच्यामध्ये दोन्हीही फील्ड युटिलाइज केली गेलेली आहेत. इलेक्ट्रिक फील्डसुद्धा आणि मॅग्नेटिक फील्डसुद्धा. आणि हे दोन्ही फील्ड परस्परांना कशी असतात? परपॅन्डिक्युलर असतात. ठीक आहे. राहतंय लक्षात. तर मग आता मी तुम्हाला सायक्लोट्रॉन मशीनचं प्रिन्सिपल सांगते. ठीक आहे. बघा, when a positively charged particle moves with a definite periodic time again and again, ज्या वेळेस एखादा चार्ज पार्टिकल मूव्ह होतोय कसा तर त्याला डेफिनाइट पिरियड आहे आणि तो त्या पिरियडने पुन्हा 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 हा जो चार्ज पार्टिकल आहे तो त्या सायक्लोट्रॉन मशीनमध्ये काय होतोय? मूव्ह होतोय. बरं, मूव्ह होत असताना कसा आहे? परपॅन्डिक्युलर टू युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड. जे मॅग्नेटिक फील्ड सायक्लोट्रॉन मशीनमध्ये आहे त्या मॅग्नेटिक फील्डला हा जो पार्टिकल आहे तो कसा मूव्ह होतोय? परपॅन्डिक्युलरली मूव्ह होतोय. ठीक आहे. अँड इज ॲक्सिलरेटेड रिपीटेडली बाय हाय फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रिक फील्ड ट्रेसेस ए स्पायरल पाथ ऑफ इन्क्रीजिंग रेडियस. आणि बघा, मग हा जो ॲक्सेलरेट होतोय रिपीटेडली पुन्हा 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 तर यावेळेस त्याची फ्रिक्वेन्सी कशी आहे? हाय आहे. आणि इलेक्ट्रिक फील्डमध्ये ज्या वेळेस हा जो चार्ज पार्टिकल आहे तो मूव्ह होतोय त्यावेळेस वाढत जाणाऱ्या रेडियस सोबत त्याची एनर्जीसुद्धा कशी होणार आहे? वाढत जाणार आहे. आणि याला कारणीभूत कोण ठरणार आहे तर इलेक्ट्रिक फील्ड ठरणार आहे. The positively charged particle is accelerated to high speed and gains sufficient large amount of energy. आणि मग ह्याच्या ॲक्सेलरेट होण्यामुळं ह्या चार्ज पार्टिकलच्या ॲक्सेलरेट होण्यामुळं होईल काय तर हा पार्टिकल खूप हाय स्पीडने ॲक्सेलरेट होत असताना लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी काय करेल? गेन करेल. म्हणजे तुम्ही म्हणाल की करायचं आहे कशासाठी? या पार्टिकलला ॲक्सेलरेट करणं गरजेचं का आहे तर आपल्याला ह्या पार्टिकलला एक सोर्स ऑफ एनर्जी बनवायचा आहे की ह्या पार्टिकलपासून आपल्याला ट्रिमेंडस अमाऊंट ऑफ एनर्जी मिळवायची आहे आणि त्यासाठी आपण ह्या चार्ज पार्टिकलला ॲक्सेलरेट करतोय युजिंग सायक्लोट्रॉन. कळतंय का? म्हणजे आत्ता हे जे मी बोलले तुमच्यासोबत, आत्ता हे जे आपण डिस्कस केलं की जे सायक्लोट्रॉनचं प्रिन्सिपल आहे ते तुम्हाला सांगत आहे की इलेक्ट्रिक फील्डमुळं होणार काय आहे तर त्या सायक्लोट्रॉन मशीनमधून मूव्ह होणारा जो पार्टिकल आहे तो लार्ज स्पीडने ॲक्सेलरेट होणार आहे. म्हणजे त्याला ॲक्सेलरेट करण्यासाठी त्या चार्ज पार्टिकलला ॲक्सेलरेट करण्यासाठी इलेक्ट्रिक फील्डचा वापर केला जातो. ठीक आहे. आणि
त्याला सर्क्युलर मोशन प्राप्त करून देण्यासाठी त्याची जी मोशन आहे ती सर्क्युलर ठेवण्यासाठी कुठल्या फील्डचा वापर केला जातो, तर मॅग्नेटिक फील्डचा वापर केला जातो. कळलंय तुम्हाला? अशा पद्धतीने ही जी दोन्ही फील्ड्स आहेत ती सायक्लोट्रॉन मशीनमध्ये ॲट अ टाईम वापरली जातात आणि ही फील्ड परस्परांना परपॅन्डिक्युलर असतात, म्हणूनच त्यांना आपण काय म्हणतोय, क्रॉस फील्ड असं म्हणतोय. अजून सोप्या पद्धतीने हे प्रिन्सिपल सांगायचं म्हटलं तर पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल एक्सपिरियन्स ए फोर्स इन द इलेक्ट्रिक फील्ड अँड ॲक्वायर्स द एनर्जी. हा जो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल आहे तो त्या सायक्लोट्रॉन मशीनमधून मूव्ह होत असताना इलेक्ट्रिक फील्डमुळं काय करेल, तर हाय अमाऊंट ऑफ एनर्जी ॲक्वायर करेल आणि मूव्ह कसा होईल, अँड मूव्ह इन द डिरेक्शन ऑफ फील्ड. फील्ड ज्या डायरेक्शनने आहे त्याच डायरेक्शनने खूप मोठ्या वेलॉसिटीने हा चार्ज पार्टिकल काय होईल, मूव्ह होईल. When charged particle moves at right angles to magnetic field, then it experiences the force and acquires circular path. आणि जेव्हा जेव्हा हा पार्टिकल मॅग्नेटिक फील्ड बरोबर 90 डिग्रीचा अँगल करेल तेव्हा तेव्हा हा चार्ज पार्टिकल काय केला जाईल, तर सर्क्युलर पाथमध्ये ॲक्सेलरेट केला जाईल. म्हणजे मी पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न करते की इलेक्ट्रिक फील्डमुळं तो चार्ज पार्टिकल हाय स्पीडने ॲक्सेलरेट होतो आणि मॅग्नेटिक फील्डमुळं तो काय केला जातो, तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशनमध्ये फिरवला जातो. ठीक आहे. पुन्हा एकदा सायक्लोट्रॉन आहे काय, व्हॉट इज सायक्लोट्रॉन कोणी विचारलं तर आपल्याला सांगता येईल की सायक्लोट्रॉन इज अ सर्क्युलर पार्टिकल ॲक्सेलरेटर. तो काय आहे, चार्ज पार्टिकल ॲक्सेलरेटर आहे. आणि पार्टिकल कसा ॲक्सेलरेट करतो, तो सर्क्युलर पाथमध्ये ॲक्सेलरेट करतो. म्हणून आपल्याला कोणी विचारलं की व्हॉट इज सायक्लोट्रॉन, तर मी सांगेल की सायक्लोट्रॉन इज अ सर्क्युलर पार्टिकल ॲक्सेलरेटर विच युटिलायझेस ए मॅग्नेटिक फील्ड टू बेंड चार्ज पार्टिकल. की जो सायक्लोट्रॉन मॅग्नेटिक फील्ड वापरतो चार्ज पार्टिकल बेंड करण्यासाठी इन टू ए सर्क्युलर पाथ अँड इलेक्ट्रिक फील्ड टू ॲक्सेलरेट दे विथ ए व्हेरी हाय व्हेलॉसिटी. बघा, जो सायक्लोट्रॉन मॅग्नेटिक फील्डचा वापर करेल चार्ज पार्टिकलला बेंड करून त्याला सर्क्युलर पाथमध्ये फिरवतो तो सायक्लोट्रॉन, आणि इलेक्ट्रिक फील्डमुळे तो त्या चार्ज पार्टिकलला काय करू शकतोय, खूप मोठ्या व्हेलॉसिटीने हाय व्हेलॉसिटीने ॲक्सेलरेट करू शकतोय. म्हणजे ॲक्सेलरेट करायचं प्लस त्याला काय करायचं, तर सर्क्युलर पाथमध्ये रोटेट करायचं. अशा दोन्ही प्रकारचं काम हा सायक्लोट्रॉन करतो. म्हणूनच तो काय आहे, तर त्याची साईज कशी आहे, तर कमी आहे. बघा ना, एखादा चार्ज पार्टिकल खूप हाय स्पीडने जर तुम्ही ॲक्सेलरेट केला तर हा सायक्लोट्रॉन कित्येक किलोमीटर लांबीची एक मशीन बनला असता. पण तो हाय स्पीडने ॲक्सेलरेट होतोय, पण त्याचबरोबर त्याचा पाथ कसा आहे, तर सर्क्युलर आहे. म्हणजे आपल्याला ह्या पार्टिकलला एक सोर्स ऑफ एनर्जी म्हणून पाहणं शक्य होतंय. आणि पुन्हा ह्या सायक्लोट्रॉनची साईजसुद्धा आपण कशी करू शकतोय, कॉम्पॅक्ट करू शकतोय. कशामुळं, तर त्या चार्ज पार्टिकलच्या सर्क्युलर मोशनमध्ये येण्यामुळं, त्या चार्ज पार्टिकलच्या सर्क्युलर पाथमध्ये ॲक्सेलरेट होण्यामुळं. कळलंय तुम्हाला? बरं, हा जो सायक्लोट्रॉन आहे तो पॉझिटिव्हली चार्ज पार्टिकल काय करणार आहे, ॲक्सेलरेट करणार आहे. तो इलेक्ट्रॉनसारखा पार्टिकल निगेटिव्हली चार्ज पार्टिकल ॲक्सेलरेट करत नाही. आपण जसं पुढं बोलत जाऊ ह्या सायक्लोट्रॉनवर तसं तुमच्या लक्षात येत जाईल. आता जेवढं मी काही बोललेलं आहे ते तुमच्या डोक्यामध्ये आहे ठाम एकदम. बघा, हे जे मशीन आहे ते डेव्हलप केलं 1934मध्ये. 2 सायंटिस्ट आहे, डॉक्टर अर्नेस्ट ओ लॉरेन्स अँड एम स्टॅनली. अशा 2 व्यक्तींनी, 2 सायंटिस्टने डेव्हलप केलेलं हे मशीन आहे की ज्याला आपण सायक्लोट्रॉन म्हणतोय. सायक्लोट्रॉन इज अ मशीन टू ॲक्सेलरेट चार्ज्ड पार्टिकल ऑर आयन विथ हाय एनर्जी. कळतंय? म्हणजे आपल्याला सायक्लोट्रॉनबद्दल व्हॉट इज सायक्लोट्रॉन विचारलं तरी सांगता येणार आहे, प्रिन्सिपल ऑफ सायक्लोट्रॉन विचारलं तरीसुद्धा सांगता येणार आहे. आणि आता ॲक्च्युअलमध्ये आपल्याला सायक्लोट्रॉनचं जे कन्स्ट्रक्शन आहे ते काय करायचं आहे, स्टडी करायचं आहे. कन्स्ट्रक्शन तुम्हाला सांगते आणि त्याचबरोबर आपण त्याचं वर्किंगसुद्धा डिस्कस करूयात. ठीक आहे, जायचं पुढं. इलेक्ट्रिक करंटचे 2 टाईप आहेत, हे तर तुम्हाला माहितीच आहे. एका करंटला आपण म्हणतो डायरेक्ट करंट, की जो इंडिपेंडंट ऑफ टाईम आहे, ज्याला स्टेडी करंट असं सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. आणि जो स्टेडी नाही, जो डायरेक्ट करंट नाही, जो टाईमवर डिपेंड आहे,
असा कोण आहे तर अल्टरनेटिंग करंट. मला कोणी सांगितलं की डायरेक्ट करंटची डायग्रॅम ड्रॉ करा, तर ही बघा, हे असेल डायरेक्ट करंटची डायग्रॅम. मला कोणी सांगितलं की अल्टरनेटिंग करंटची डायग्रॅम ड्रॉ करून दाखवा, तर बघा ही असेल अल्टरनेटिंग करंटसाठीची डायग्रॅम. बरोबर आहे. म्हणजे बघा, इथं तो करंट पॉझिटिव्ह दिसतोय, इथं तो करंट काय दिसतोय निगेटिव्ह दिसतोय, इथं तो झिरो दिसतोय, इथं मॅक्झिमम दिसतोय, इथं झिरो दिसतोय, इथं काय दिसतोय निगेटिव्ह दिसतोय. ठीक आहे. म्हणजे ह्या कोणत्याही एका पॉईंटला या करंटची मॅग्निट्यूड कशी नाही, एकसारखी नाही. ठीक आहे. आपल्या घरामध्ये जो अल्टरनेटिंग करंट आहे तो 10 अँपिअरचा असतो आणि त्याची फ्रिक्वेन्सी असते 50 हर्ट्झ. USA ही फ्रिक्वेन्सी आहे 60 हर्ट्झ. याचा अर्थ असा की एका सेकंदाला जर मला हर्ट्झ नको आहे तर मला दुसरं एक युनिट देता येतं सायकल्स पर सेकंद. बघा, एका सेकंदाला 50 सायकल्स ज्यावेळेस मूव्ह होतात आहे, म्हणून मी त्या अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सी किती म्हणते तर 50 हर्ट्झ म्हणते. याचा अर्थ एका सेकंदाला हर्ट्झ म्हणजेच काय आहे तर सायकल्स पर सेकंद. एका सेकंदाला वायरमधून, कंडक्टरमधून 50 सायकल्स फ्लो होत आहेत. सायकल्स पर सेकंद. ही झाली सायकल, एक सायकल, 2 सायकल, 3 सायकल, अशा किती सायकल जातात आहे 50 सायकल्स. आणि हा जो अल्टरनेटिंग करंट आहे त्याच्या या नेचरमुळंच ही जी सायनोसॉइडल वेव्ह तुम्हाला दिसते ना, की जे एका सेकंदाला 50 वेळेस स्वतःची मॅग्निट्यूड चेंज करते, या नेचरमुळंच आपण याला अल्टरनेटिंग करंट असं म्हणतो. कधी झिरो आहे, कधी पॉझिटिव्ह आहे, कधी मॅक्झिमम पॉझिटिव्ह आहे, कधी पुन्हा झिरो आहे, कधी निगेटिव्ह आहे, कधी मॅक्झिमम निगेटिव्ह आहे, कधी पुन्हा झिरो आहे आणि कधी पुन्हा पॉझिटिव्ह होणार आहे. अशा प्रकाराने स्वतःची मॅग्निट्यूड चेंज करणारा हा जो करंट आहे तो आहे अल्टरनेटिंग करंट. बरं, सायक्लोट्रॉनच्या बाबतीत आपण डायरेक्ट करंटचा विचार करणार नाही, आपण कोणाचा विचार करणार आहोत तर अल्टरनेटिंग करंटचा. ठीक आहे. राहतं एवढ्या 2 गोष्टी लक्षात राहतील. डायरेक्ट करंटबद्दल आपण बोलत नाही, आपण कशाबद्दल बोलतोय अल्टरनेटिंग करंटबद्दल. अल्टरनेटिंग करंटच आपण या सायक्लोट्रॉन मशीनमध्ये वापरणार आहोत. एवढं डोक्यात ठेवायचं, पुढं जाते मी. ठीक आहे. बोर्डवर फ्लॅश होणारी जी डायग्रॅम आहे ती आहे सायक्लोट्रॉन मशीनची डायग्रॅम. ठीक आहे. त्याचं आतमधलं इंटरनल स्ट्रक्चर आहे हे सगळं स्ट्रक्चर एका इव्हॅक्युएटेड चेंबरमध्ये बंद केलेलं असतं, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. हे त्याच्या आतमध्ये असलेला भाग आहे तो आपण डिस्कस करतोय. बघा, मी मगाशी म्हटलं की 2 प्रकारची फील्ड आहेत, एक आहे इलेक्ट्रिक फील्ड आणि दुसरं आहे मॅग्नेटिक फील्ड. आता हे कुठं आहेत हे तुम्हाला मी दाखवते. बघा, हा एन पोल आहे, हा बघा एन पोल, हा काय आहे तर एस पोल आहे. ठीक आहे. हा एन पोल वरच्या बाजूला आहे, म्हणजे हे असं असेल सपोज, हे बघा, हे जे डस्टर आहे का नाही, मी म्हणते की हा एन पोल आहे, तर हा असा वरच्या बाजूला आहे. ठीक आहे. आणि हा एस पोल कुठं दिसतोय, खालच्या बाजूला दिसतोय, हा असा असेल खालच्या बाजूला. म्हणजे एक पोल वर आहे, वर पकडलेला आहे, आणि एक पोल खाली आहे. आणि तुम्हाला माहिती आहे मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा येतील, आता एन पोलपासून येतील आणि एस पोलपाशी एंड होतील, ह्या अशा असतील. ठीक आहे, उभट. म्हणजे त्यांचा प्लेन कसा असेल तर व्हर्टिकल असेल. व्हर्टिकल प्लेनमध्ये कोण असणार आहे, मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. कळते का तुम्हाला. म्हणजे हे दाखवते मी तुम्हाला. बघा, हे पेन उभे करते, हे बघा, हे असं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे, हे असं मॅग्नेटिक फील्ड असणार आहे. वरून त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स स्टार्ट होतील आणि एंड कुठं होतील तर खालच्या बाजूला होतील, कारण एस पोल कुठं आहे, खालच्या बाजूला आहेत. बरं, हे आहेत कसले मॅग्नेट, तर हे स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत. म्हणजे करंटमुळं तयार होणारं जे मॅग्नेटिक फील्ड आहे की जे आपल्याला डिझायर मॅग्नेटिक फील्ड बनवता येतं, त्यासाठी मला इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डची गरज पडते. म्हणजे मला कुणाची गरज पडते तर मला इलेक्ट्रोमॅग्नेटची गरज पडते. ओर्स्टेडने तेच केलं, जगाला एक कृत्रिम चुंबक त्याने इंट्रोड्यूस करून दिला, एक इलेक्ट्रोमॅग्नेट त्याने इंट्रोड्यूस करून दिला, की ज्यामुळं आपल्याला हवं असलेलं मॅग्नेटिक फील्ड काय करता येईल, तयार करता येईल. ठीक आहे. मग तेच मॅग्नेटिक फील्ड इथं तयार झालेलं आहे की ज्याचा एन पोल इथं आहे आणि एस पोल इथं आहे. बरं, हे किती मॅग्नेटिक फील्ड तयार करतं आहे तर हे 1.5 टेस्ला इतकं मोठं मॅग्नेटिक फील्ड तयार करण्यासाठी एबल आहे. बघा, बी इज इक्वल टू किती आहे, 1.5 टेस्ला. एवढं मोठं मॅग्नेटिक फील्ड तयार होऊ शकतं ह्या एन पोलमुळं आणि ह्या एस पोलमुळं. ठीक आहे. याला म्हटलं काय जाईल बरं, तर हे कसे तुम्हाला दिसतात माहिती का, की हे जे मॅग्नेट्स आहेत
ते इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत हे लक्षात ठेवायचं. आणि त्याच्यात 2 डीज आहेत, तर त्या 2 डीज आपण ह्या एन पोल आणि एस पोल की जे इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत त्यांच्या सोबत प्लेस केलेले आहेत, त्यांच्यामध्ये प्लेस केलेले आहेत. ठीक आहे, वरच्या बाजूला आहे एन पोल, खालच्या बाजूला आहे एस पोल आणि त्यांच्यामध्ये काय आहे तर आपली डी आहे. म्हणजे बघा, एन पोलपासून सुरू होणाऱ्या आणि एस पोलकडे जाणाऱ्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ह्या अशा असतील, अशा, हो की नाही, अशा असतील. आणि ह्या ज्या डीज आहेत ना त्या कशा प्लेस केलेल्या आहेत माहिती आहे, त्यांच्यामध्ये ह्या अशा असतील. बघा आता मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स आता कसं स्टार्ट होतं आहे, वरून स्टार्ट होतं आहे आणि खाली एंड होतं आहे. आणि हे जी डीज आहे ती कशी आहे, ह्या ज्या डीज आहेत ते म्हणजे माझा हात आहे असं समजा, तर ह्या अशा आहेत मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. म्हणजे त्या ज्या डीज आहेत त्या मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्सला कशा असतील तर परपॅन्डिक्युलर असतील. ठीक आहे, राहील लक्षात. आता बघा ते डीज आहेत मी काय म्हणते, हे बघा हा एक डी शेप तुम्हाला दिसतोय, दिसला, हा एक दुसरा डी शेप तुम्हाला दिसतोय, दिसला. हे काय आहेत डीज ते तुम्हाला मी सांगते. सायक्लोट्रॉन कन्सिस्ट ऑफ 2 डी शेप्ड hollow semicircular metal chamber boxes D1 and D2 which are known as D. सायक्लोट्रॉनची जी मशीन आहे, सायक्लोट्रॉन कशापासून तयार झालेला आहे तर डी शेप असलेले हे काय आहेत तर हॉलो आहेत, म्हणजे पोकळ आहेत, सेमी सर्क्युलर आहेत. बघा डी शेप सेमी सर्क्युलर असतो ना, हा एक असा असेल, हा एक असा दिसतोय आणि दुसरा एक त्याच्याच पुढे असा दिसतोय, हो की नाही, डी शेप दिसतोय. बरं हे आहेत काय तर मेटलचे चेंबर आहेत, चेंबर बॉक्स आहे, पण तो दिसायला कसा आहे तर डी शेप्ड सारखा आहे, म्हणजे सेमी सर्क्युलर आहे. बरं भरीव आहे का आतमध्ये, नाही, तो कसा आहे तर पोकळ आहे. तुम्हाला सांगू का, आपला जो टिफिन असतो ना सर्क्युलर शेपमध्ये असलेला टिफिन घ्यायचा आणि त्याचं झाकण वरनं लावून टाकायचं आणि असं सपोजिशन करा की त्या टिफिनला, हा असा टिफिन आहे तुमचा, खाली त्याचा बेस असेल, वर तुम्ही झाकण लावून त्याला पॅक केला, तर त्या टिफिनला तुम्ही मधोमध कट केला. बघा हे इमॅजिन करावं लागेल. टिफिन घेतला की जो सर्क्युलर होता त्याला बेस होता ज्याच्यामध्ये आपण काहीतरी खाऊ भरणार, वरनं आपण झाकण लावून तो पॅक करणार आणि झाकण लावलेल्या परिस्थितीमध्ये आपण त्याला मधोमध कट करणार. मग कट केल्यानंतर तुम्हाला 2 बाजू मिळतील, हो की नाही. मग तुम्हाला हे असं दिसेल, ही इकडं राहिली अर्धी बाजू आणि ही इथं दुसरी अर्धी बाजू, हो की नाही. आणि इथून तुमचा हात आत जाऊ शकेल त्या डब्यामध्ये, इथून पण तुमचा हात आतमध्ये जाऊ शकेल त्या डब्यामध्ये, हो की नाही. का तर तुमचा जो तो टिफिन बॉक्स आहे तो कसा आहे तर एम्प्टी आहे. ह्या डीज सुद्धा तशाच आहेत की ज्यांनी सायक्लोट्रॉन मशीन तयार केलेलं आहे. येतं आहे का लक्षात. म्हणजे 2 डी शेप्ड हॉलो पोकळ आहे, डबा पोकळ आहे, खाऊ भरलेला नाही आहे, एम्प्टी आहे तो, हॉलो सेमी सर्क्युलर आहेत ते दिसायला आणि कशापासून तयार झालेले आहेत, मेटलपासून तयार झालेले आहेत. आणि असे जे चेंबर्स आहेत, असे जे बॉक्सेस आहेत, मी एकाला म्हणते D1 आणि दुसऱ्याला म्हणते D2, त्यांना आपण काय म्हणून ओळखायचं आहे तर त्यांना आपण डी म्हणून ओळखायचं आहे. D1 D2. तुम्ही दोन्ही डीजबद्दल बोलत आहात त्यावेळेस तुम्ही असं डीज असं लिहू शकता किंवा तुम्ही डी आणि छोटा एस असं सुद्धा लिहू शकता, डीज. ठीक आहे. आणि ज्यावेळेस फक्त एकाच डीबद्दल बोलायचं आहे त्यावेळेस म्हणायचं D1 D2. ठीक आहे. बरं आता डायग्रामकडे फोकस कराल. बघा इलेक्ट्रोमॅग्नेटचा एन पोल वरच्या बाजूला आहे, एस पोल खालच्या बाजूला आहे. ह्यूज इलेक्ट्रोमॅग्नेट आहेत, त्यांनी तयार केलेलं मॅग्नेटिक फील्डसुद्धा मोठं आहे. 15,000 गॉसच्या दरम्यान मॅग्नेटिक फील्ड तयार केलं जातं आहे किंवा टेस्लामध्ये सांगायचं झालं म्हटलं तर 1.5 टेस्ला एवढं मोठं मॅग्नेटिक फील्ड तयार केलं जातं विथ द हेल्प ऑफ ह्यूज ऑर स्ट्रॉंग इलेक्ट्रोमॅग्नेट. आणि त्यांच्यामध्ये प्लेस केलेल्या आहेत ह्या दोन्हीही डीज, D1 अँड D2. ह्या डीज काय आहेत मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे. मग आत्ता फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स वरून खालच्या बाजूला चालल्यात
आणि ह्या ज्या 2 डीज आहेत ना, ही डायग्रॅममध्ये आपल्याला लक्षात येत नाही पटकन की ही डी कशी प्लेस केली गेली. माझ्या हाताला डी समजा आणि वरून खाली येणारं मॅग्नेटिक फील्ड यांच्यामध्ये ही डी कशी आहे तर अशी, जसं माझा हात आहे ना तशी प्लेस केली गेलेली आहे. म्हणजे ती डी असणार आहे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये आणि मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कशा असणार आहेत तर व्हर्टिकल प्लेनमध्ये. याचा अर्थ असा, मॅग्नेटिक फील्डमध्ये या दोन्ही डीज परपॅन्डिक्युलरली प्लेस केल्या गेल्या आहेत. हो की नाही? बरोबर ना? मग बघा, ते चिकटवून नाही टाकले एकमेकींना, त्यांच्यामध्ये काय ठेवलेलं आहे तर आपण अंतर ठेवलेलं आहे. थोडासा स्पेस इथं तयार केलेला तुम्हाला दिसतोय. इथं बघा ही मोकळी जागा, हो की नाही? ही आहे पहिली डी, D1. ही आहे दुसरी डी, D2. या दोन्हीही डी मेटल चेंबर आहेत, मेटलचे बॉक्सेस आहेत, आहे का ना लक्षात? मगाशी मी बोलले होते. तर या दोन्ही डीच्या अक्रॉस मी अल्टरनेटिंग पॉवर सप्लाय कनेक्ट केला. बघा मी म्हटलं ना AC करंट, तो AC करंट ह्या दोन्ही डीमधून फ्लो होतोय. बरं, हा हाय टेन्शन पॉवर सप्लाय आहे की ज्याचा वापर करून ह्या दोन्ही डीच्या अक्रॉस 10,000 व्होल्ट इतकं मोठं पोटेन्शियल डिफरन्स सेट केलं गेलं आहे. मग तुम्ही म्हणाल की आपल्या घरामध्ये जे पोटेन्शियल डिफरन्स असतो तो असतो 230 व्होल्ट आणि करंट असतो 10 एम्पियर. इथं जे पोटेन्शियल डिफरन्स आहे ते आहे किती तर 10,000 व्होल्ट. आणि या अल्टरनेटिंग करंटची फ्रिक्वेन्सीसुद्धा ट्रिमेंडस असते, मोठी असते. 10 मेगाहर्ट्स इतकी असते. 10 मेगाहर्ट्स कळते का तुम्हाला? 10 मेगाहर्ट्स म्हणजे 100 लाख हर्ट्स, किंवा आपण याला 10⁻⁷ हर्ट्स असं सुद्धा म्हणू शकतोय. म्हणजे एका सेकंदाला एका डीमधून एवढ्या मोठ्या वेळेस हा करंट काय होत आहे तर फ्लो होत आहे. कळते का? आणि पुन्हा त्याचं नेचर कसं आहे मी तुम्हाला सांगितलं की तो कसा आहे, सायनुसॉइडल आहे, साईन वेव्ह आहे. म्हणजे त्यामुळं होणार काय तर 100 लाख वेळेस एका सेकंदाला, बघा हां, एका सेकंदाला 100 लाख वेळेला एक डी पॉझिटिव्ह होईल, त्यावेळेस दुसरी डी निगेटिव्ह असेल. आणि दुसरी डी पॉझिटिव्ह आहे त्यावेळेस पहिली डी काय असेल, निगेटिव्ह असेल. ठीक आहे? असं एका सेकंदाला किती वेळा होणार आहे तर 10⁻⁷ हर्ट्स इतक्या वेळेला होणार आहे. का तर ती त्या खूप मोठ्या हाय टेन्शन पॉवर सप्लायची काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सीसुद्धा कशी आहे तर मोठी आहे. आणि हा हाय टेन्शन पॉवर सप्लाय, हा अल्टरनेटिंग करंट, हा काय आहे तर AC सोर्स आहे. म्हणजे या सोर्सने काय केलेलं आहे तर खूप मोठं इलेक्ट्रिक फील्ड या सायक्लोट्रॉनच्या अक्रॉस सेट केलेलं आहे की ज्याच्यामुळंच एका पॉझिटिव्ह चार्जला त्या सायक्लोट्रॉन मशीनमधून हे जे 2 चेंबर्स आहेत, हे जे 2 बॉक्सेस आहेत, यांच्या आतमधून मूव्ह होणं शक्य होणार आहे. कळतंय का? मग ज्याला फिरवायचा आहे तो तिथं असणं गरजेचं आहे. म्हणजे कोणतं? पॉझिटिव्ह चार्ज. कुठे आहे तो पॉझिटिव्ह चार्ज तर बघा, तो जो पॉझिटिव्ह चार्जचा सोर्स आहे तो इथं आहे, इथं. आणि इथून तो पॉझिटिव्ह चार्ज काय येणार आहे तर सर्किटमध्ये येणार आहे. आणि तो एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये, एका डीमधून दुसऱ्या डीमध्ये मूव्ह होत होत जी एका डीला, पहिल्या डीला सुद्धा असू शकते आणि दुसऱ्या डीला सुद्धा असू शकते ही विंडो, या विंडोमधून तो चार्ज पार्टिकल बाहेर येणार आहे आणि टार्गेटवरती आपण त्याला काय करणार आहोत, बंबार्ड करणार आहोत. ठीक आहे? मग तुम्ही म्हणाल की हे कशासाठी करावं लागतं तर मेडिकल ट्रीटमेंटमध्ये काही ट्युमर्समध्ये किंवा काही डिसीजेस असतील तिथं अशा प्रकारचा जो बीम आहे की जो चार्ज्ड पार्टिकल आहे की ज्याने खूप मोठी अमाऊंट ऑफ एनर्जी गेन केलेली आहे, तर कॅन्सरच्या ट्रीटमेंटमध्ये जे ट्युमर्स तयार झालेले असतात ते ट्युमर्स ब्लास्ट करण्यासाठी अशा प्रकारच्या बीमची रिक्वायरमेंट असते. तो जो बीम आहे तो आपल्याला सायक्लोट्रॉन मशीन वापरून तयार करता येतो. ठीक आहे? किंवा काही जो बीम आहे तो युजफुल इन स्टडीइंग पार्टिकल मॅटर इंटरॅक्शन. पार्टिकल आणि मॅटर यांच्यामध्ये होणारं जे इंटरॅक्शन आहे ते स्टडी करण्यासाठी सुद्धा जो एनर्जाइज्ड बीमची गरज आहे, जो एनर्जाइज्ड चार्ज पार्टिकलची गरज आहे, तो आपल्याला सायक्लोट्रॉन मशीन वापरून ऑब्टेन करता येतो. ठीक आहे? एवढं राहतंय लक्षात. तर हे आज आपण सर्व ह्या सायक्लोट्रॉन मशीनच्या कन्स्ट्रक्शनबद्दल बोललो. N पोल, खाली असलेला S पोल, पहिली डी, दुसरी डी, इथं मध्ये इन्सर्ट केला गेलेला आयन,
पहिल्या डी आणि दुसऱ्या डीच्या अक्रॉस अप्लाय गेलेला हाय टेन्शन पॉवर सप्लाय की जो कसा आहे अल्टरनेटिंग पॉवर सप्लाय आहे आणि दोन्हीपैकी कोणत्याही एका डीजला असलेली विंडो की जिच्यामधून तो एनर्जाइज पार्टिकल बाहेर येईल आणि टार्गेटवरती इन्सिडंट केला जाईल. ठीक आहे. तर आजच्या या लेक्चरमध्ये आपण कन्स्ट्रक्शनबद्दल बोलून इथंच थांबूयात. पुढच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला या सायक्लोट्रॉन मशीनचं वर्किंग कसं होतं आहे ते मी डिस्कस करील पण आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय.